रोज जेवणामध्ये काय बनवायचं, कसं सुचतं गं ताई, म्हणून मला खूप ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत. तर माझंही तुमच्यासारखंच आहे, कारण मुलांना वेगळंच खायचं असतं आणि हजबंडला वेगळंच खायचं असतं आणि मी मात्र मधीच लटकत असते. कारण माझं जेवणाचं असं काही नसतं की काहीतरी केलंच पाहिजे आणि आवडीने खाल्लंच पाहिजे. मला सर्व जेवण मी खूप आवडीने खात असते. तर आज मी बनवत आहे ग्रीन मसाला, म्हणजेच हिरव्या मसाल्यामध्ये अंडा करी बनवत आहे. तर इथे सर्वप्रथम मी अंडी बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहेत. तसेच सुकं खोबरं, एक कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 2-4 पुदिन्याची पानं असं मी बारीक अशी पेस्ट करून मसाला वाटून घेतलेला आहे. सर्व कच्चंच साहित्य घेतलेलं आहे. आणि कढईमध्ये 3-4 चमचे तेलामध्ये 1 चमचा जिरे, तसेच खडे मसाले मी एकच घेतलेले आहेत, कारण मला जास्त स्ट्रॉंग असं खडे मसाले नाही आवडत. आणि सर्व वाटलेला मसाला असा मस्तपैकी परतवून घेतलेला आहे. तसेच चवीनुसार मीठ, हळद आणि एक चिकन मसाला 1 चमचा मी घेतलेला आहे. तर इथे अंडी वगैरे घालून छानपैकी मस्तपैकी परतवून घेतलेला आहे. आणि आवडीनुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ जसं पाहिजे तसं कोमट पाणी उकळून घ्यायचं आहे, रस्सा मस्तपैकी. आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू मी घातलेला आहे आणि 10 मिनटं मस्तपैकी इथे मी उकळण्यास ठेवलेलं आहे. तसेच मी इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, उकळायला ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आणि आता नाचणीचं पीठ आवडीनुसार त्याच्यामध्ये लागेल तेवढं छानपैकी असं घोटून घेतलेलं आहे. म्हणजे पीठ जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे, फक्त गरम पाण्यामध्ये मिक्स करून एका परातीमध्ये छान असं काढून घ्यायचं आहे. आणि खूप गरम असल्यामुळे गरमच मळून घ्यायचं. तर थोडंसं सुरुवातीला मी ग्लासाने किंवा तुमच्याकडे स्मॅशर असेल तर त्याच्यानेही तुम्ही करू शकता. आणि नंतर थोडंसं तेलाचा हात लावून आपल्याला छानपैकी असं मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी किती छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि छोटी छोटी आपल्याला गोळी बनवून चपातीसारखी लाटून घ्यायची आहे. आणि कोरडं पीठ सुरुवातीला थोडंसं हलकंच लावायचं आहे, जास्त नाही. आणि छानपैकी अशी अलगद भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तसेच आता इथे तुम्ही तूप किंवा तेलही भाकरी बनवून झाल्यानंतर त्याच्यावरती लावू शकता. मी इथे काही लावलेलं नाही आहे, तूप किंवा तेल मी काहीच लावलेलं नाही आहे. अशीच कोरडी मी भाकरी ठेवलेली आहे. कोरडी म्हणजे ही खूप मऊ आणि खूप सॉफ्ट अशा भाकरी तयार होतात. तर छानपैकी आता मस्तपैकी इथे तुम्ही पाहू शकता एकापाठोपाठ मी सर्व भाकरी मस्तपैकी बनवून घेतलेल्या आहेत. आणि खूप फास्ट गॅसवरतीच, गॅस स्लो करायचा नाही आहे, फास्ट गॅसवरतीच पटापट भाकरी अशा मस्तपैकी फुलवून घ्यायच्या आहेत आपल्याला. खूप पातळ अशी मस्तपैकी भाकरी बनते आणि खूप मऊ अशी बनते. तूप आणि तेल नाही लावलं तरी चालतं भाकरींना, पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर मस्तपैकी तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि मऊ एकदम छान अशा भाकरी मी बनवलेल्या आहेत. चला तर मग फॅमिली, आता घेते वाढून, सर्वांनाही दिलेलं आहे आता मस्तपैकी वाढून. आणि मीही घेतलेला आहे. सोबत मी राईसही बनवलेला होता. तसेच मस्तपैकी आता ग्रीन मसाला अंडा करी मी इथे बनवलेली आहे. आणि मऊ अशा नाचणीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. नाचणीची भाकरी खूप पोटाला गार असते. तसेच कॅल्शियम आणि डायटिंगसाठी वगैरेही खूप जण खात असतात. तुम्ही पण असंच सोप्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा जेवण. चला तर मग फॅमिली, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप टेस्टी असं आणि खूप मस्त असं जेवण मी इथे बनवलेलं आहे. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पण काळजी घ्या आणि मस्त मस्त खा. बाय बाय, टेक केअर.